महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, मी साक्षी। स्वप्नांना जेव्हा पंख फुटतात तेव्हा आकाशही ठेंगणे वाटतं। असंच काहीसं अनुभवलंय पुण्याच्या प्रज्ञा आणि रमणलाल शाह माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी। निमित्त होतं पुणे राऊंड टेबल इंडिया 289 आयोजित फ्लाइट ऑफ फॅन्टसी उपक्रमाचे। या विद्यार्थ्यांनी केवळ विमानाने प्रवासच केला नाही, तर विज्ञानाच्या एका अद्भुत जगाची सफरही केली। पाहूया हा खास रिपोर्ट। कधीही विमानाने प्रवास करण्याचे स्वप्नही न पाहिलेल्या या 12 गरजू विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास एखाद्या परीकथेसारखा होता। पुणे ते अहमदाबाद हा प्रवास करताना ढगांच्या वरून उडताना मुलांच्या चेहऱ्यावरचं कुतूहल आणि आनंद ओसंडून वाहत होता। अहमदाबादला पोहोचल्यानंतर या चिमुकल्यांनी गुजरात सायन्स सिटीला भेट दिली। भारतातील सर्वात मोठ्या अक्वॅटिक गॅलरीत शार्क मासे पाहून मुले थक्क झाली, तर रोबोटिक्स गॅलरीत मानवाप्रमाणे काम करणाऱ्या रोबॉट्सनी बनवलेला चहा पिऊन मुलांनी तंत्रज्ञानाची प्रगती जवळून अनुभवली। आम्ही पहिल्यांदाच विमानात बसलो, खूप भीती वाटली, पण मजाही आली। सायन्स सिटीमध्ये रोबॉट्स डान्स करताना बघून आम्हाला खूप नवल वाटलं। आमच्या शाळेतील सामान्य कुटुंबातील मुलांसाठी ही संधी म्हणजे एक मोठी शिदोरी आहे। पुस्तकातील विज्ञान त्यांनी आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय, यामुळे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल। या प्रवासात मुलांनी केवळ विज्ञानाचा अभ्यासच केला नाही, तर अस्सल गुजराती भोजनाचा आस्वाद आणि बॉक्स क्रिकेटचा आनंदही लुटला। पुणे राऊंड टेबल इंडियाचे चेअरमन गौरव जैन आणि सुमित गुप्ता यांच्या नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला। खरोखरच अशा उपक्रमांमुळे ग्रामीण आणि गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ मिळते। या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आता विज्ञानाचे नवे स्वप्न फुलले आहे, एवढे मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्टसह मी साक्षी, महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।